सगळ्यांना माहिती आहे की संगमनेरचा जो एकदम संस्कारी परिवार आहे, जो मालपाणी परिवार, त्यांच्यातल्या रचनाताई माझ्या एक आदर्श आहे। आणि भरकटलेल्या तरुण पिढीला जर जागेवर आणण्यासाठी जर काही कार्य करायचं असेल तर त्या घरातील महिलांनीच काहीतरी पुढाकार घ्यावा लागेल। राजकारणात म्हटल्यानंतर तर असं झालं की आता सध्या जो एक विजन चालू आहे की आपल्याला यंग जनरेशन लागते आहे आणि मैथिलीताईंकडे बघितल्यानंतर तर अजूनही प्रेरणा मिळतात। तर कुठे तरुण पिढी चांगल्या गोष्टी घेणार आहे आणि कुठे ट्रॅक वरती येणार आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की जाणून बुजून की एक महिलेला काय वाटतं त्याबद्दल। परंतु महिलांनी महिलांसाठीही काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने मी हे पाऊल उचलत आहे। आणि खरंच तुमच्याकडून म्हणजे इन्स्पायर होण्यासारखंच गुण आहे की तुम्ही महिलांना जो काही तुम्ही आयडियोलॉजी ते ठेवताय त्याच्यातून खूप म्हणजे इन्स्पायर व्हायला पाहिजे। तर मला दोन्ही समाजांचा वारसा आहे आणि त्यांनी मला आधीही कधी अडचण निर्माण नाही केली की उमेदवारी त्यालाच भेटते ज्याच्याकडे पैसा आहे। मग तुम्हाला उमेदवारी देताना असं तुम्हाला वाटलं की मला खूप पैसे लागेल, तसं म्हणजे काय होईल, अशी काही तयारी तुम्ही केली आहे का? हिम्मत करते ते आपण त्यांच्या क्षेत्रात पुढे जायची का आपण पण काहीतरी करू शकतो ही त्यांच्यामध्ये जरी थोडी हिम्मत आली तरी आपण सक्सेस होऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडता यूट्यूब चॅनल तो म्हणजे संगमनेर स्पेशल वरती। आज आपण एक व्यक्तिमत्व असं आमंत्रित केलं आहे जे एका साध्या ट्युशन पासून सुरुवात झालेली त्यांचं करिअरची सुरुवात होती आणि एका बँकिंग क्षेत्रामध्ये संगमनेरच्या विविध बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं। तसेच त्यांना जो वारसा लाभलेला आहे दोन समाजाचा तो म्हणजेच एक राजस्थानी ब्राह्मण समाजाचा व तसेच आपल्या जैन समाजाचा। या समाजामध्ये बघितलं तर कोणीही सध्या सगळे ज्या महिला असतात त्या कधीही राजकारणात येत नाहीत, परंतु हे पहिल्यांदा आपल्या संगमनेरमध्ये असं होतंय की हे व्यक्तिमत्व राजकारणात पदार्पण करत आहेत आणि त्यांना संधी दिली आहे ते आपल्या संगमनेर सेवा समिती म्हणजे सत्यजित दादा यांच्या समितीने। तर आपण अशा व्यक्तिमत्व म्हणजेच प्रियंकाताई शाह यांना आज आमंत्रित केले आहे आणि त्या आज उमेदवारीसाठी उभ्या आहेत आपल्या 12 नंबर म्हणजेच संगमनेरमधील व्यापारी भाग असलेल्या म्हणजे हार्ट ऑफ द बीट आपण त्याला म्हणूया त्या प्रभागमधून 12B मधून। तर नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल तो म्हणजे संगमनेर स्पेशल वरती। नमस्कार ताई, मला एक सर्वात आधी एक प्रश्न पडला होता की तुमचं एक व्यक्तिमत्व आहे की तुम्ही ज्यावेळेस एक ट्युशन पासून सुरुवात केली त्यानंतर तुम्ही संगमनेरमधील बालभवनमध्ये तुम्ही सुरुवात केली, तिथेही तुम्ही काही वर्ष काम केलं, त्याचबरोबरीने तुम्ही बँकिंग क्षेत्रातही पतसंस्था म्हणा किंवा मर्चंट बँक यासारख्या मोठ्या बँकेतही तुम्ही काम केलं, पण तुम्ही अचानक सडनली राजकारणात यायचा हा जो काही निर्णय तो कसा तुमच्या डोक्यात आला, याच्यामध्ये काही कुठे काही बॅकग्राऊंड स्टोरी होती की काय, कसं होतं, कळू शकेल आम्हाला? हो नक्कीच। मी एक साध्या परिवारातली जरी मुलगी असली तरी आमच्या घरात आम्हाला कायम पुढे पुढे जा, तुम्ही काहीतरी करत राहा हे आम्हाला कायम म्हणजे संस्कार भेटलेले आहे आणि माझ्या आईचंही मला खूप सारं योगदान आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत असतानाच मला असं म्हणजे माझ्या म्हणजे समाजसेवा कशी करायची हे जेव्हा मला म्हणजे वाटायला लागलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संगमनेरचा जो एकदम संस्कारी परिवार आहे, जो मालपाणी परिवार, त्यांच्यातल्या रचनाताई माझ्या एक आदर्श आहे। म्हणजे त्यांना जेव्हा पण मी बघते तर त्या ऑल ओव्हर दिसतात, आपल्याला सगळ्याच गोष्टीत त्या ॲक्टिव्ह दिसतात आणि त्यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं की एवढं काही असताना देखील त्यांची इच्छा असते की समाजासाठी काहीतरी करत राहायचं काहीतरी, आणि त्यांच्याकडे बघूनच मला एक समाजसेवा करण्याची इच्छा निर्माण झाली आणि मी इनर व्हील क्लब जॉईन केला। इनर व्हील क्लबही जॉईन केला। तसेच बँकिंग क्षेत्रातही मला जसं जसं म्हणजे काही संचालकांनी काही सर्वांनी जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की तुम्ही पुढे जा, तर माझं जो एक क्लार्क, कॅशियर आणि त्याच्यानंतर आज एक ब्रांच मी सांभाळते, ही जी जर्नी होती ही सगळ्यांनी इन्स्पायर करून झाली। राजकारणात म्हटल्यानंतर तर असं झालं की आत्ता सध्या जो एक विजन चालू आहे की आपल्याला यंग जनरेशन लागते आहे आणि मैथिलीताईंकडे बघितल्यानंतर तर अजूनही प्रेरणा मिळतात की त्यासुद्धा यंग आहेत, एक डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टर असूनही उच्च शिक्षित असूनही त्या समाजासाठी काही करण्याची त्यांची जी धडपड आहे तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटलं की आपणही करू शकतो, प्रयत्न करण्यास हरकत नाही। अच्छा, ह्या गोष्टीला तुम्ही प्रेरित होऊन म्हणजे राजकारणात आला, खूप चांगला उद्देश आहे तुमचा, तुम्ही राजकारणात आलात। मला एक आणखी असं सुचतं की तुमचा जो प्रभाग आहे तो म्हणजे संगमनेरचा एक हार्टबीट आपण त्याला म्हणतो, कारण त्यामध्ये सगळी बाजारपेठ पूर्ण व्यापलेली आहे
आणि मध्यवर्ती तो भाग आहे प्रभाग नंबर 12 ब मधून तुम्ही उमेदवारी करता. तर तुम्हाला असं काय तुम्ही वेगळं करणार आहेत की जेणेकरून त्या प्रभागाचं रूप किंवा नावरूपास येईल आज जे आहे ते काही चेंज होईल? तुम्ही प्रामुख्याने तुमच्या डोक्यात काय उद्दिष्ट आहे की लोकांनी तुम्हाला ॲक्सेप्ट करावं, प्रामुख्याने तिथल्या असताना महिलांनी तुमच्याकडे काय म्हणून बघितलं पाहिजे, असे काही विचार तुमच्याकडे आहेत का? विचार म्हणजे हे बघा, हा क्षेत्र माझ्यासाठी नवीन आहे, परंतु महिलांनी महिलांसाठीही काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने मी हे पाऊल उचलत आहे की महिला सांगू शकतात त्यांच्या अडचणी, परंतु एक जवळची महिला असली का तिला त्या अजून स्पष्टपणे त्या अडचणी सांगू शकतात. सुरक्षितता, संगमनेर बाजारपेठ हे एक जसे तुम्ही सांगताय की संगमनेरचा मध्यबिंदू आहे, संगमनेरचा तो हार्ट आहे, तर याच्यानुसार इथे अनेक महिला येत असतात. काही व्यवसायाच्या दृष्टीने येतात, काही शॉपिंगच्या दृष्टीने येतात, इतरही काही माध्यमांसाठी बाजारपेठेत महिलांचं ग्रामीण भागातील महिला म्हणा, इतर भागातील महिला किंवा आपल्याच महिला येत असतात. तर त्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये किंवा त्यांच्या मनात काही शंका असेल, काही अडचण असेल, तर त्या खूप क्लिअरली आपल्याकडे येऊ शकतील आणि आपण एक समाजाला काहीतरी करू शकू या उद्देशाने जरा मी म्हणजे पाऊल पण उचलत आहे. आणि अडचणीमध्ये जर महिलांची सुरक्षितता, सुबकता, सुंदरता, जर आपला वार्ड सुंदर असेल, सुबक असेल, तर सर्वांना पण आवडेल तो आणि महिलाही त्याच्यामध्ये आनंद घेऊ शकतील. बघायला गेलं तर बघा, आज आपल्या संगमनेरमध्ये 30 उमेदवार आहेत 15 प्रभागामध्ये आणि 15 महिला आहेत त्यापैकी, म्हणजे आज 50% महिलांना कुठेतरी आरक्षणाचा लाभ भेटत आहे. पण तुमच्यासारख्या महिला अशा इन्स्पायर झाल्या की म्हणजे कसं होतं की तुम्ही आज उमेदवारी करायला उभ्या राहिलात, कारण एक म्हटलं की एक व्यापारी समुदाय म्हणजे तुम्ही ज्या समाजातून येता तुम्हाला 2 समाजाचा वारसा आहे, म्हणजे एक आपला एक राजस्थानी ब्राह्मण समाजाचा आणि दुसरा तुम्हाला जैन समाजाचा. ह्या समाजातल्या महिला आजपर्यंत संगमनेरमध्ये कधीही राजकारणात पडलेल्या नाही आहेत. मग याचा कुठंतरी काही समाजातून किंवा तुम्हाला तुमच्या घरातून प्रॉब्लेम नाही झाला? हे बघा, समाजाचं जर म्हणायचं झालं तर मला दोन्ही समाजांचा वारसा आहे आणि त्यांनी मला आधीही कधी अडचण निर्माण नाही केली. ज्यावेळेस मला लग्न करायचं होतं तेव्हाही दोन्ही समाजाने मला खूप छानपणे परमिशन दिली. दोघंही माझ्या याच्यात व्यवस्थितपणे सगळेजण म्हणजे सहभागी होते. दोन्ही समाजांचे मला व्यवस्थित आशीर्वाद लाभले आहे आणि त्यांचा आजही मला प्रतिसाद आहे सगळ्यांचा की तुम्ही करा, काहीतरी छान करा. म्हणजे जेव्हा कोणी पुढे जातो तर समाज त्याला पूर्णपणे साथ देतो आणि मलाही तो पुढे देईल ही मी अपेक्षा बाळगते पूर्ण. नक्कीच आम्ही खात्री बाळगतो की तुम्हाला बघून जे काही समाज आज बघतोय तुम्हाला किंवा महिला ज्या बघत आहेत, खूप चांगलं उदाहरण आहे की महिलांचं पाऊल पुढे पडत आहे आणि हे आपल्या भारत देशाला कुठेतरी जगाच्या पलीकडे नेण्याचं एक कारण सिद्ध ठरू शकतं. त्यामुळं नक्की तुम्ही इन्स्पायर झालंच पाहिजे ह्या अशा महिला ज्या आपल्या समाजातून पुढे येतात त्यांनी. ताई, तुम्हाला अजून एक विचारायचं आहे मला की ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस आणि आत्तापर्यंतचा तुमचा जो काही प्रवास झाला आहे, आता हार्डली काही 3-4 दिवस आता झाले असतील, पण यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने तुमच्या प्रभागामधील काही महिला येऊन काही समस्या सांगितल्या का? काही विजन की एक्स्ट्रा ऑर्डिनरी विजन आहे, म्हणजे दादांनी जे ठरवलं की संगमनेर 2.0चा जो आहे मी काहीतरी वेगळा विकास करणार आहे, अजून काहीतरी वेगळे विकास तुम्ही करू शकतात महिलांना, अजून काही समाजातलं असं काही प्रॉब्लेम असेल की महिला आज शोषित पीडित असेल किंवा आपण म्हणूयात की बऱ्याच महिलांना संधीही मिळत नाही, अगदी म्हणा की शिक्षणाची मिळत नाही, मोलमजुरी करणाऱ्या महिला असतील, त्यांची मुलं बाळं असतील, असं अजून काही विचार तुम्ही केलाय का? मी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा अनेक महिलांच्या संपर्कातही आली, कॉलनीतल्या म्हणा, इतर काही महिला म्हणा, त्यांच्याशी माझा जो संपर्क झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बऱ्याच महिलांची अडचणी आहेत पण त्या काही स्पष्टपणे बोलू शकत नाही किंवा बऱ्याच महिलांना पुढे जाण्याची इच्छा असते पण कधी कधी त्यांची हिंमत होत नाही. आणि ज्यावेळेस मी वेगवेगळ्या म्हणजे हा पाऊल उचलत गेली, खूप महिलांनी माझी जर्नी पण ही पाहिलेली आहे तशी बघायला गेले तर. आणि ज्यावेळेस फॉर्म भरला, सर्व काही सुरळीतपणे पार पडलं, तर त्यांचा जो अभिनंदन करायचा जो एक मार्ग होता तो त्यांच्या स्पष्ट चेहऱ्यावर दिसत होता की म्हणजे त्यांचं स्वतःचं स्वप्न काहीतरी माझ्या स्वरूपात साकार होत आहे आणि मी पुढे जाते. आणि त्या पण म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पण हिंमत करतील, ते आपण त्यांच्या क्षेत्रात पुढे जायची का आपण पण काहीतरी करू शकतो, ही त्यांच्यामध्ये जरी थोडी हिंमत आली तरी आपण सक्सेस होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टीतून मला एक बघण्यास मिळालं आहे की मला भेटलेल्या उमेदवारीने महिला खूप खुश आहे आणि खूप छानपणे मला प्रतिसाद देत आहे, खूप छानपणे मला साथ देत आहे. ताई, तुम्ही बोलताना आत्ता मगाशी जे उल्लेख केला की तुम्ही जे इन्स्पायरेशन म्हणजे तुम्हाला भेटलं
की रचनाताई मालपानींबरोबर तुम्ही काम करत असताना तुम्ही इन्स्पायर झाल्या आणि समाजकार्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यायला लागलात. असं काय तुम्ही त्यावेळेस केलं होतं की तुम्हाला रचनाताई मालपानींकडून तुम्हाला इन्स्पिरेशन झालं किंवा मग तुम्हाला असं वाटलं की मी त्यांच्यासोबत काम करावं? असं काय प्रयोग तुम्ही म्हणजे कोणता प्रतिसाद त्यांच्याकडून भेटला किंवा तुम्ही काय कार्यामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी झालात? त्यांच्यासोबत कार्य करत असताना आहे ना, त्यांनी जो एक प्रोजेक्ट घेतला होता, हॅपी स्कूल प्रोजेक्ट, की ज्या मुलांना गरज आहे स्कूलची, त्या तिथे काही आवश्यक वस्तू आहे, तर ती स्कूलच दत्तक घेऊन टाकायची एक अध्यक्षपदाच्या कार्यकाळात. आणि त्या स्कूलवर त्यांनी पूर्ण, म्हणजे आजही त्यांच्याकडे त्या हॅपी स्कूल प्रोजेक्टवर त्यांनी पूर्ण ती स्कूल दत्तक घेतलेली आहे. आजही त्या त्याच्यावर काम करतात आहे. आणि त्यांनी त्यांच्या काळात मॅक्झिमम हॅपी स्कूल त्यांनी दत्तक घेतल्या होत्या आणि त्याच्यावर त्या काम करत होत्या. तर मला तेच बघून जास्त इन्स्पायर झालं होतं की त्या किती समाजासाठी त्या विचार करताय. आणि गणपतीच्या वेळेस पण आम्ही जो निर्माल्याचा असतो, म्हणजे त्यांनी जो पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्य प्रोजेक्ट एक आजही तो चालू आहे. म्हणजे खूप सारे असे प्रोजेक्ट्स त्यांनी घेतलेले आहे की जे आजही कंटिन्यू आहे आणि आदर्श म्हणून आमच्यासमोर ते प्रोजेक्ट्स कार्य करत आहे. एक दसरा आपण प्रोजेक्ट घेतला आमचा, दसरा विजयादशमीचा, तर तो देखील प्रोजेक्ट रचनाताईंनीच केलेला आहे की झाडे वाटप करून निसर्गाला, पर्यावरणाला मदत करायची. आणि तो प्रोजेक्ट देखील आजही कंटिन्यू चालू आहे. असे भरपूर आहे त्यांच्यामध्ये आदर्श की जे आपण इन्स्पायर होतोय ते बघून ते कार्य. मग तुम्ही कुठल्या या प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला ॲक्टिव्हली? येस, हॅपी प्रोजेक्टमध्येही मी सहभाग घेतलेला आहे. दसरा प्रोजेक्टमध्येही सहभाग घेतला आहे. गणपती निर्माल्य जो आहे त्याच्यातही सहभाग घेतला आहे. ध्वनी प्रदूषण जो आहे गणपती पिरियडमधला, त्या प्रोजेक्टमध्येही सहभाग घेतलेला आहे. ध्वनी प्रदूषणाचा तुम्ही मुद्दा काढलात, पण तुम्ही ज्या बाजारपेठेतून आज प्रतिनिधित्व करत आहात, इथे ध्वनी प्रदूषणाचा खूप मोठा मुद्दा खूप होऊ शकतो. कारण लहान बाळ वगैरे याच्यावरतीही तुम्हाला खूप काम करावं लागणार आहे. कारण कसं आहे की बाजारपेठ म्हणले की कायम गजबजलेलं ठिकाण झालेलं आहे. म्हणजे नक्कीच तुम्हाला अजून काम करण्यास खूप काही संधी तुम्हाला त्या निमित्ताने उपलब्धही होऊन जाईल. तुम्ही अजून दुसरा एक उल्लेख केला होता की मैथिलीताई तांबे यांचा. त्यांच्याकडून काय इन्स्पिरेशन झालं तुम्हाला की राजनीतीमध्ये तुम्हाला किंवा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला यावंसं वाटलं? त्यांच्याकडून इन्स्पायर करताना असं आहे की खूप उच्च शिक्षित आहेत त्या, BDS आहे त्या. आणि खूप म्हणजे जास्त करून आपण स्त्रियांचं बघतो तर जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्येच त्यांना करिअर करायची इच्छा असते, हा एक असतो. परंतु त्यांनी तो BDSचा म्हणजे त्याच्यावर त्यांनी तो करिअर केलंच आहे. परंतु त्याच्या सोबतही त्यांनी म्हणजे जो काही दादांचा व्हिजन आहे त्याला पूर्णपणे साथ देण्याचा जो त्यांनी निश्चय हाती घेतलेला आहे, ते खूप म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की पूर्ण आपल्या म्हणजे घरच्यांना जो काही आहे त्या गोष्टीला साथ देणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे चालणे, ते पण खूप ध्येयाचे पाऊल आहे आणि तोच त्यांचा आदर्श आहे. अच्छा. आणि तुम्ही म्हणजे सांगावंसं वाटतं की दादांनी 19 नवीन तरुणांना संधी दिली, त्याच्यापैकी तुम्ही एक आहात. तर तुम्हाला काय फील झालं की ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी दिली त्या दिवशीची सिच्युएशन काय होती मनातून तुमच्या? खूप म्हणजे ती सिच्युएशन शब्दात वर्णन करणं थोडं अवघड आहे. पण काय माहिती की काय असेल म्हणजे तो. म्हणजे असं काही तुम्हाला वाटलं होतं कधी की मला उमेदवारी भेटेल? तसं काहीच नाही. प्रयत्न चालू होते, त्यांचाही अभ्यास चालू होता. शेवटी आपल्यापेक्षा त्यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे आणि प्रयत्न चालू होते. काय होईल काय नाही याची कल्पना नव्हती. परंतु ज्यावेळेस त्यांच्याकडून आलं आणि तो म्हणजे तो जो क्षण होता तो खूप वेगळा होता. त्या क्षणाचा आनंद तर आहेच, परंतु आनंद जास्त याच्यात होईल की आपण त्यांनी आपल्यावर दिलेल्या जबाबदारीला आपण पूर्णपणे जर पार पडू तर तो आनंद अगदी वेगळा असेल अजून. नक्कीच तुमच्या बोलण्यातून असं जाणवतं की खूपच तुम्हाला आनंद झाला होता. पण जनतेला कसं वाटलं याबद्दल? तुम्ही आतापर्यंत फिरलात, जनतेची काय प्रतिक्रिया होती? जनतेची प्रतिक्रिया होतीच की खूप छान आम्हाला वाटतंय की आमची मुलगी पुढे जाते, आमच्या समाजातून नेतृत्व करते, आमच्या वार्डातून एक आमची मुलगी नेतृत्व करते आणि आमच्या गावातून, आमच्या परिवारातून एक आमची मुलगी नेतृत्व करते. सर्वांचा प्रतिसाद खूप छान आहे. सर्वांना मी हेही सांगितलंय की जरी माझं क्षेत्र नवीन जरी असलं तरी तुमच्या सगळ्यांचे अनुभव खूप मोठे आहे आणि तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन करा. मी त्याप्रमाणे चालत राहील आणि तुमच्या सर्वांचे जी काही माझ्याकडून अपेक्षा आहे ते पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. नक्कीच तुमचे ध्येय धोरण तुमच्या बोलण्यातून जाणवतं की खूप काही मोठे आहेत आणि खरंच तुमच्याकडून म्हणजे इन्स्पायर होण्यासारखंच गुण आहे की तुम्ही महिलांना जो काही तुम्ही आयडिओलॉजी ते ठेवतायत, म्हणजे रचनाताई म्हणा किंवा मग मैथिलीताई म्हणा,
ही खूप म्हणजे मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. दुसऱ्या महिलांनीही त्याच्यातून खूप म्हणजे इन्स्पायरेशन व्हायला पाहिजे. ताई, तुमची उमेदवारी जाहीर झाली, परंतु आपण जर राजकारणामध्ये जर बघितलं की उमेदवारी त्यालाच भेटते ज्याच्याकडे पैसे आहेत. आणि तुमचं जर बॅकग्राऊंड असं बघितलं की तुम्ही एकेकाळी ट्युशन घेतल्यात, बालभवनमध्ये काम केलंय, म्हणजे तुम्ही एक सामान्य कुटुंबातील दिसता आणि ते कर्मचारी वगैरे ह्या तुम्ही क्षेत्रातून पूर्णपणे गेलात. मग तुम्हाला उमेदवारी देताना असं तुम्हाला वाटलं की मला खूप पैसे लागेल, कसं म्हणजे काय होईल, अशी काही तयारी तुम्ही केली आहे का? नाही, माझ्या डोक्यात तसं काहीच नाही अजून. आम्ही खूप सर्वसामान्य परिवारातून आहोत. म्हणजे आधीही आम्ही सर्वसामान्य परिवारातूनच होतो. आजही आम्ही सर्वसामान्य आणि धार्मिक परिवारातून आहोत. म्हणजे आमच्या घरात सर्व धर्माचेच कार्य होतात, सर्व काही धार्मिक परिवारातून आहे. परंतु असं काही पैशांचं वगैरे मला हे काही लक्षात नाही आहे. पण एक लक्षात आलेलं आहे की ज्याची काम करण्याची तयारी असते, कष्ट करण्याची तयारी असते, त्या गोष्टी बघून आपल्याला जर हे मिळालं आहे आणि सर्वांनी जो काही मला म्हणजे सहकार्य केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींनीच मला म्हणजे इथे संधी मिळालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला हे प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की आज आपल्या भारत देशामध्ये बऱ्याचशा महिला घरामध्येच मूल आणि चूल याच्या पलीकडे बघतच नाहीत. आपल्याकडे खूप साऱ्या समाजसुधारकांनी काम केलं, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यात, पण आजही बऱ्याचशा महिला बाहेर येतच नाही आहेत. मग त्यांच्यामध्ये हा एक प्रश्न असतो की आपल्याकडे पैसे नाही आहेत म्हणून नाही आपण ह्या क्षेत्रात नाही जाऊ शकत, राजकीय क्षेत्र म्हणजे खराब आहे म्हणून चांगले नेतृत्व पुढे येत नाही. आपल्या देशाची ही खंत आहे की राजकारणामध्ये जोपर्यंत चांगल्या विचारांचे, व्यक्तिमत्वांचे किंवा शिकलेले लोक जोपर्यंत सहभागी होत नाही, तोपर्यंत आपला देश कधीच पुढे जाऊ शकत नाही. ही तर रिअल फॅक्ट आहे. पण तुमच्याकडून असं तुम्ही ज्यावेळेस आलात, म्हणजे मी तुम्हाला प्रश्नच विचारला याकरता की लोकांनी तुमच्याकडून एक काहीतरी आदर्श घ्यावे. माझ्याकडे काहीच नाही, महिला वर्गांकडे असं विचार की माझ्याकडे काहीच नाही म्हणून मी काहीच करू शकत नाही, असं कधीही नसतं. म्हणजे तुमच्याकडून ही गोष्ट खूप चांगली घेण्यासारखी आहे. ताई, एक प्रश्न अधोरेखित करण्यासारखा आहे किंवा मनात खंतही आहे की तुम्ही तुम्ही एक फॅमिलीतले एक स्त्री व्यक्तिमत्व आहात आणि बऱ्याच स्त्रियांनाही तो प्रश्न पडलेला आहे आपल्या भागातील किंवा किंबहुना देशातील म्हणा, की तरुण पिढी जी आहे ती कुठंतरी भरकटलेली आहे आणि भरकटलेल्या तरुण पिढीला जर जागेवर आणण्यासाठी जर काही कार्य करायचं असेल तर त्या घरातील महिलांनीच काहीतरी पुढाकार घ्यावा लागेल. तर तुमच्याही डोक्यात असे काही प्लॅनिंग आहे का? कारण तुम्ही एक महिला आहात आणि तुमच्याही घरामध्ये तुम्हाला काहीतरी पुढाकार घ्यायचा आहे. तर तुमच्याही डोक्यात असा काही प्रश्न आहे की आपल्या भागातील म्हणा किंवा आपल्या तालुक्यातील, देशातील तरुण पिढी जी आहे ती एक चांगल्या ट्रॅकने जायला हवं, असे काही तुमच्या डोक्यात प्रश्न आहे किंवा त्याचे काही प्लॅनिंग केलेले आहेत का तुम्ही? ही खूप मोठी समस्या आहे देशातली. तरुणांचा विचार केला तर त्यांना वेळोवेळी आपल्याला वेगवेगळे शिबिर घेता येईल. त्यांना प्रॉपर रस्ता दाखवण्यासाठी एक तर इझी मनी काहीच नाही आहे. तुमची तयारी प्रत्येक गोष्टीत कष्ट करण्याची राहू द्या. याबाबत त्यांना वारंवार आपल्याला काही गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून शिबिर म्हणा, वेगवेगळे हे क्लासेस म्हणा, त्या माध्यमातून त्यांना एकसारखं शिक्षण देता येईल. कारण की काय असतं, प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही ग्राउंड लेवलवरून होत असते. तर शाळांमध्ये जाऊन, इतर काही सामाजिक कार्यांमध्ये वगैरे त्यांना ते वारंवार त्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागणार आहे आपल्याला. त्यानुसार त्यांना कायम आपल्याला ते रुजवावं लागणार आहे त्यांना, की इझी कोणतीच गोष्ट नाही आहे. तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवा तुमची सर्व काही. कारण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की आपल्याला इव्हनली तरुणच नाही, तरुणीही, कारण मोबाईल आज प्रत्येकाकडे आला आहे आणि कुठंतरी भरकटलेला आहे. आज काही दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर मोबाईल नंबर आपले पाठ होते. आज लोक मोबाईल पाठच नाही आहेत. सकाळी उठलं की मोबाईल, संध्याकाळी झोपतानाही मोबाईल. म्हणजे अशी कुठंतरी अवस्था झालेली आहे. आणि जोपर्यंत तुम्ही समाज प्रबोधन करणारे, जे काही समाजात करणारे काम आहे, यांच्याकडेच जर व्हिजन नसेल तर कुठे तरुण पिढी चांगल्या गोष्टी घेणार आहे आणि कुठं ट्रॅकवरती येणार आहे? म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की जाणून बुजून की एक महिलेला काय वाटतं त्याबद्दल. आता मोबाईलचा तसे जेवढे उपयोग आहे तसे दुरुपयोग पण आहे. आणि तो म्हणतो ना, सकाळी मोबाईल घेतला का रात्रीपर्यंत मोबाईल चालूच असतो. त्याच्यामुळे ते प्रॅक्टिकल वर्क विसरू राहिले. म्हणजे जे काय आहे ते याच्यात सापडून मोकळे होत आहे. तर त्यांना तेच आपल्याला ग्राउंड लेवलवर दाखवून द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण म्हणजे घेऊया सर्वांचे मार्गदर्शन की तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क काम करायचं आहे,
ते आहे, ते ती गाईडलाईन आहेच तुमची, परंतु जोपर्यंत तुम्ही एखादी वस्तू हाताने करणार नाही तुम्हाला लक्षात येणार नाही काही गोष्टी. तर सेल्फ डिफेन्स म्हणा, म्हणजे महिलांची सुरक्षितता ही महिलांच्या हातातच आहे, परंतु त्यांना वेळोवेळी त्या सेल्फ डिफेन्सचे आपल्याला मार्गदर्शन करावे लागणार आहे, वेगवेगळे शिबिर घ्यावे लागणार आहे सेल्फ डिफेन्सबद्दल. लेडीजला म्हणजे स्वतःची सुरक्षितता तुझ्याच हातात आहे, तू दुसऱ्यांकडे मागू नको मदत. ह्या गोष्टींमध्ये पण काम करता येईल. म्हणजे निश्चित तुम्ही या बाबत तुम्ही प्लॅन केले आहे की तुम्ही भविष्यात याबद्दल काम करू शकता. आणखी एक, तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहात आणि तुम्हाला आता जो काही सडनली चेंज आहे, तुमचं प्रॅक्टिकल वर्क वेगळं होतं किंवा समाज वर्क वेगळं होतं आणि राजकीय जे वलय आहे ते खूप वेगळं आहे. इथे खूप साऱ्या प्रश्नांना तुम्हाला सामोरे जायचं आहे आणि खूप साऱ्या टीकेलाही तुम्हाला सामोरं जायचं आहे. ती मनाची तयारी तुम्ही केली आहे का आता? मनाची तयारी मी करतेच आहे आणि ते लक्षात आलं आहे माझ्या की माझा जो क्षेत्र आहे तो वेगळा होता. तिथे मला माझ्या म्हणजे अभ्यासानुसारच तिथे मला त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायची होती आणि हा क्षेत्र माझ्यासाठी नवीन आहे, परंतु मी प्रत्येकाचे मार्गदर्शन घेणारच आहे. त्याच्यामध्ये मला अजून काही किती शिकता येईल आणि कशा सुरळीतपणे काम करता येईल त्याचा मी काटेकोरपणे प्रयत्न करणारच आहे. तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? कारण तुमचा जो मतदार आहे तो खूप सुशिक्षित आहे, व्यापारी आहे आणि चांगला सदन आहे, म्हणजे तो चांगला विचारही करणारा आहे की तुम्हाला का निवडून द्यावं. तर तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आमच्या माध्यमातून की का तुम्हाला निवडून द्यावं? त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की आत्तापर्यंत मी तुम्हाला जशी काही तुमच्या कामासाठी सेवा केलेलीच आहे, बँकिंग क्षेत्रातून म्हणा किंवा इतर काही कामातून मला जितकं काही लवकर त्यांना सेवा देता आली आहे, म्हणजे फास्ट सर्व्हिस त्या पद्धतीने मी दिलीच आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जी मला संधी दिली आहे त्याचा त्यांनी विचार करावा अजूनही की मी त्यांची अपेक्षा भंग करणार नाही. म्हणजे जसं दादांचं स्लोगन आहे की काम तर केलंच आहे, आता कमाल करूया, तसंच तुम्ही माझ्यावर विश्वास तर दाखवलंच आहे, अधिक दृढ विश्वास करूया असं मी त्यांना सांगू इच्छिते. आणि संगमनेरची मुलगी संगमनेरकरांसाठीच आहे, फक्त हाकेच्या अंतरावर आहे हे मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छिते आणि सगळ्यांकडे विनंती करते की त्यांनी मला भरघोस मत द्यावे. तुमच्याच बरोबरीने तुम्ही ज्यांच्या नेतृत्वात आज निवडणूक लढत आहात म्हणजे ते म्हणजे आपले सत्यजित दादा तांबे, पण आणखी नगर अध्यक्षाचे जे उमेदवार आहेत आपले मैथिलीताई तांबे, यांच्याकडून तुम्ही म्हणजे लोकांपर्यंत काय संदेश पोहोचवाल? का मैथिलीताई तांबेंच्या नेतृत्वात तुम्ही निवडणूक लढवत आहात? मैथिलीताई तांबेंचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की म्हणजे एक लेडीजलाच पुढे घेऊन जाऊ शकते. हो, तर त्यांनी जो हात दिला आहे त्या हाताला आपण स्वीकारून पुढे जाऊ शकतो आणि त्यांनाही आपण अधिक पुढे नेऊ शकतो. म्हणजे तुम्ही ठरवलेच आहे प्रत्येक महिलांनी की आज महिला वर्गांनी असं ठरवलं की आम्ही महिलाच संगमनेरला कुठेतरी साता समुद्र पार जाऊन आणि आपल्या संगमनेरची प्रगती कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आपण नेणार आहोत. नक्कीच तुमच्या महिलांच्या जे काही प्रगती तुम्ही जी ठरवलेली आहे त्याला यश येवो अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही जो टाईम दिला अमूल्य आम्हाला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद.